नमस्कार मित्रांनो, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी ऐकून तुमचे मन नक्कीच भरून येईल. ही कथा आहे एका एकटे पडलेल्या आईची. आमचा एका कॉलेजवर कॅम्पस गेला होता 4 दिवसांकरिता. तेथे दर दिवशी विविध संशोधकांचे व्याख्यान होते. आमच्या राहण्याची सोय एका चांगल्याशा वृद्धाश्रमात केली होती. कॅम्पसच्या पहिल्या रात्री आम्ही सर्व तेथे गेलो. तेव्हा त्यावेळी तेथील मंडळी सर्व झोपलेलीच होती. दुसरा दिवस उजाडला. नंतर हळूहळू तेथील आजोबांशी, काही आजींशी आमची ओळख झाली. आम्ही सर्व त्यांचे केव्हा झालो हे कळलंच नाही. विविध प्रसंगांना तोंड देऊन विविध ठिकाणावरून आलेली ती वृद्ध माणसे खूप प्रेमाने, आपुलकीने राहत होती. ते पाहून आनंद झाला. आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांचेच नातू-नाती, नातवंड आलीत की काय असा आनंद त्यांच्या डोळ्यात तरंगत होता. रात्री गाण्यांच्या भेंड्या, आजीने सांगितलेल्या गोष्टी, आजोबांचे विनोद आजही आठवतात. तेथे एक अंध माणूसही होता. रात्री सर्व एकत्र जमल्यावर आम्ही त्यांना गाण्याचा आग्रह करायचो. ते ढोलकी खूप छान वाजवत असे आणि गायचेही खूप छान. त्यांना पाहून खूप प्राऊड फील झालं मला आणि आनंदही झाला त्यांची गाणी ऐकून. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद त्यांना जरीही पाहता येत नसला तरी ते उत्स्फूर्तपणे गात होते. खूप छान गेले ते 4 दिवस. मी त्यांचा ऑटोग्राफही घेतला. अभिनेत्यांचे, कलाकारांचे कुणीही घेतात हो ऑटोग्राफ, पण अशा माणसांचे ऑटोग्राफ घ्यायलाही भाग्य लागते आणि मला ते लाभले. माझ्या बाबतीत तरी वृद्धाश्रम ही कल्पना मनाला एवढी बोचणारी नव्हती, पण ती बोचली ती तेथील दुःखी आजोबा आजींशी त्यांचे प्रसंग शेअर करताना. त्यांची काही भाष्य ऐकल्यानंतर अंगावर अगदी काटा येऊन गेला. दुनियेत काही इतकेही वाईट माणसे आहेत याची प्रचिती आली. त्यापैकी एका आजीशी शेअर केलेला त्यांचा एक प्रसंग. सकाळी मी माझं आवरलं आणि एका आजीच्या खोलीत गेले. त्यांची आपुलकीने चौकशी केली. त्यांनी माझ्या तोंडावरनं मायेनं हात फिरवला. त्या मायेनं जणू क्षणभर त्यांनी माझ्या आजीचीच आठवण करून दिली आणि त्यांचे डोळे क्षणभरात गच्च भरून आले. मी थोडी गोंधळलीच. मी त्यांना विचारले, काय झालं आजी? आजी म्हणाल्या, माझी नातही तुझ्या एवढी झाली असेल आता. खूप पाहायची इच्छा होते गं, पण मी काहीच करू शकत नाही. मी खोलीत जातानाच ठरवून गेले होते त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दल विचारून त्यांच्या जखमेवरची खपली काढायची नाही. पण का कुणास ठाऊक मी तिथे गेल्यामुळे ती आपोआपच निघाली. त्यापुढे सांगतच राहिल्या. जोपर्यंत हातपाय चालत होते तोपर्यंत त्यांच्या मुलं सांभाळणं, घरातलं आडवी-तिडवी कामे सगळं मीच करायचे. पण जसजशी दिवस लोटली तसतशी म्हातारपणीचे दुखणे सुरू झाले. घरातील कामे दमादमाने होऊ लागली. मग सुनबाईचं चिडणं, रागावणं, माझा राग नातवंडावर काढणं, मुलाजवळ गाऱ्हाणं करणं हे सुरू झालं. हातापायाचा थरकाप वाढत चालला होता. अशात अचानक एके दिवशी चहा नेताना कब्बशी माझ्या हातून पडली. त्या दिवशी परत घरात भांडण. किती दिवस ठेवणार ही अवदासा या घरात? हे सुनेचं वाक्य ऐकल्यावर काळीज आरपार चिरलं गेलं. ज्या झाडाच्या सावलीत आपण बसलोय की जे झाडंही आपण लावलंय तेच झाड विजेच्या तडाख्याने आपल्यावर कोसळतंय याचा भास झाला. ज्या आईनं मुलाचं संगोपन करून त्याला एक जबाबदार पुरुष बनवलं, ती आई म्हातारपणी त्या घरातील अवदासा बनते. त्यानंतर काही दिवसांनी मुलाने मला आमच्या गावाला नेऊन सोडलं. तिथेही कोणी जीवाचं नव्हतंच. मी पत्र पाठवलं की मला घेऊन जा. मी कशीही राहील, तिथे धुणं भांडं करेल, नातू सांभाळेल. मला नाही राहायचं एकटं. इथे माझं कुटुंब असताना मी एकटं का राहू गावाला? 2-3 पत्र पाठवली तेव्हा मुलगा न्यायला आला. मला खूप आनंद झाला. तो मुंबईला राहतो. नातवांसाठी लाडू बनवले होते, तेही पिशवीत घेतले. आम्ही विक्रोळी रेल्वे स्टेशनवर आलो. त्याने मला एका बाकड्यावर बसवलं आणि म्हणाला, मी आत्ता येतो, मग आपण घरी जाऊ. मी खूप वेळ वाट पाहिली. तो आलाच नाही. मी काय समजायचे ते समजून गेले. ती रात्र फुटपाथवरच घातली. ज्या मुलाला त्याच्या आजारपणात छातीला लावून रात्र जागले, तो मुलगा हा दिवस दाखवेल असा स्वप्नात बी विचार केला नव्हता बघ. त्या रात्री डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबतच नव्हते. त्यांचं लहानपण सर्व काही डोळ्यासमोरून जात होतं. दुसऱ्या दिवशी एक भला माणूस भेटला आणि त्याने मला इथे आणून सोडले. येथील लोकांनी त्यांच्याशी संपर्क केला, पण त्याने स्पष्ट शब्दात सांगितले, मी या बाईला ओळखत नाही. माझी आई केव्हाच वारली आहे. वाटलं हे ऐकण्यासाठीच देवानं जिवंत ठेवलं का?
त्याच दिवशी रेल्वेच्या रुळाखाली जीव दिला असता तर ही शब्द कानावरच पडली नसती. आता माझाही ऊर दाटून आला, डोळे पाणावले. त्याही रडत होत्या. मी त्यांचे आसवे पुसली आणि त्यांना धीर दिला. त्यांनी त्यांचं मन माझ्यासमोर मोकळं केलं, पण माझ्या मनात एक विचारांचं वादळ निर्माण करून दिलं. ही माणसं आज त्यांच्या आईवडिलांशी असं वागतात, उद्या ती वेळ त्यांच्यावरही बेतू शकते. याचा विचार ती का नाही करत? मुलगा इतकं वाईट वागूनही अजूनही त्या आईच्या मनात कधीतरी माझा मुलगा मला न्यायला येईल, मी घरी घेऊन जाईल अशी आशा आहे. म्हणतात ना, जिथे सर्व गुन्हे माफ होतात ते न्यायालय म्हणजे आईचं वेडं मन. मी खोलीतून बाहेर आले, ते डोळे पुसतच. पण मी एक धडा घेतला की माझ्या आईवडिलांना कधीही अशी वागणूक देणार नाही. किंबहुना मी भविष्यात लग्न करून ज्या घरी जाईल तिथेही नाही. वृद्ध ही माणसंच असतात की, त्यांनाही भावना असतात, त्यांनाही मन असतं. त्यांना खेळण्याप्रमाणे नाचवू नका. त्यांच्याकडे कडूगोड अनुभवांचा साठा असतो. वेळ भेटला ना तर कधीतरी शेअर अवश्य करा. ते सांगताना त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून तुम्हालाही नक्की आनंद होईल. वृद्धत्व ही एक समस्या नसून अवस्था आहे. तुम्हालाही या अवस्थेतून जायचे की? मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.